18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो। या अनुषंगाने दौलताबाद किल्ल्यात भारत माता मंदिर येथे पुरातत्व विभागाच्या वतीने छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले। या प्रदर्शनात देशभरातील जागतिक वारसा स्थळांची छायाचित्रे ठेवण्यात आली होते। याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे मुख्य शीर्षक आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा इकोमोसच्या 60 वर्षाची कृतीमधून शिकणे असे होते। कार्यक्रम अध्यक्ष म्हणून पुरातत्व अधीक्षक शिवकुमार भगत हे होते, तर प्रमुख उपस्थितीत आर.जे. यादव, एनडीआरएफ कमांडर, आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती म्हस्के, संपत भगत, मुख्य अग्निशमन अधिकारी नितीन देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर धवन, वनपाल शबाना शेख, सरपंच किशोर पाठक दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। शिवकुमार यांनी जागतिक वारसा स्थळांची माहिती दिली आणि स्मारकाचे महत्त्व पटवून दिले। भारतात 43 आणि महाराष्ट्रातील 4 स्मारक युनेस्कोच्या यादीत सामील आहे। या स्मारकाचे जतन करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले। अग्निशमन दल आणि एनडीआरएफ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किल्ल्यावर वेळोवेळी आग लागून होणारी घटना कशी कमी करता येईल यावर उपाय सांगितला। आग आटोक्यात आणण्यासाठी योग्य प्रशिक्षण हवे। किल्ल्याच्या परिसरात फायर लाईन करणे आवश्यक आहे। आग विझवण्यासाठी लागणारे उपकरणे नामांकित कंपनीची असावी, ती कालबाह्य नसावी। आग आटोक्यात आणण्यासाठी कशा प्रकारे आग विझवली जाऊ शकते त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले। जावेद शेख, एमसीएन न्यूज, दौलताबाद।